नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या काही ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत। नाशिक ते सोलापूर दरम्यान प्रस्तावित ग्रीनफील्ड कॉरिडॉर याच्या संदर्भातली पहिली बातमी आहे। नाशिक ते सोलापूर दरम्यान प्रस्तावित ग्रीनफील्ड कॉरिडॉर हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी सुमारे 19,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। हा 6 पदरी द्रुतगती महामार्ग उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला थेट जोडणार आहे। नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर हे 4 महत्त्वाचे जिल्हे या महामार्गावर येणार आहेत। या महामार्गामुळे नाशिक ते सोलापूर अंतर 432 किलोमीटरवरून 374 किलोमीटरवर येईल। परिणामी प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे। मालवाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होईल। हा महामार्ग पुढे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मार्गे चेन्नईशी जोडला जाणार आहे। वाढवण बंदराशी थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्याने निर्यात आयातीला चालना मिळेल। या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची लॉजिस्टिक क्षमता वाढणार आहे। शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवणं अधिक सुलभ होईल। उद्योग आणि गुंतवणुकीसाठी नवीन संधी निर्माण होतील। स्थानिक रोजगार निर्मितीला मोठा हातभार लागणार आहे। 6 पदरी महामार्ग, पूल, उड्डाणपूल आणि इंटरचेंजेस उभारले जाणार आहेत। भूसंपादनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहे। हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर राबवला जाणार आहे। प्रवासी वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील। ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये दळणवळण मजबूत होईल। उत्तर व दक्षिण महाराष्ट्रातील विकासातील तफावत कमी होण्यास मदत होईल। एकूणच हा ग्रीनफील्ड कॉरिडॉर राज्याच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा ठरू शकतो। महानगरपालिकेच्या अनुषंगाने पुढील बातमी आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या महापालिका निवडणुकीत कोल्हापुरात अपक्ष उमेदवारांची संख्या 450च्या घरात पोहोचली आहे। बहुसदस्य प्रभाग पद्धतीमुळे ही निवडणूक अपक्षांसाठी अधिक कठीण बनली आहे। प्रभागांची भौगोलिक व्याप्ती मोठी झाल्याने मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड ठरत आहे। एका प्रभागात 20 ते 30 हजार मतदार असल्याने प्रचाराचा व्याप वाढला आहे। फक्त 14 दिवसात मतदारांपर्यंत नाव आणि चिन्ह पोहोचवणं मोठे आव्हान आहे। राजकीय पक्षांनीही 6,000हून अधिक उंबरठ्यांपर्यंत पोहोचणं अवघड जात आहे। अशा परिस्थितीत अपक्ष उमेदवारांची डाळ शिजणे कठीण असल्याचं चित्र आहे। पक्षांकडे संघटन, कार्यकर्ते आणि संसाधनं उपलब्ध आहेत। अपक्षांकडे ही ताकद मर्यादित असल्याने प्रत्येक टप्प्यावर कसरत करावी लागत आहे। उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसते। काही अपक्ष पक्षांकडून तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन रिंगणात उतरलेले आहेत। काही उमेदवार केवळ मतांची विभागणी करण्यासाठी उभे राहिले आहेत, तर काहींनी लोकशाही हक्क म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। उमेदवारीनंतर खर्चाचा रोजचा हिशोब देणे बंधनकारक आहे। इंधन, पत्रके, प्रचार साहित्य यावर मोठा खर्च होत आहे। ही निवडणूक अपक्षांसाठी लाखांच्या घरात जाणारी ठरत आहे। मर्यादित आर्थिक क्षमता ही मोठी अडचण बनली आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ आणि मनुष्यबळ अपुरे पडत आहे। नाव आणि चिन्ह ओळखीचे करणे हेच मुख्य आव्हान आहे। एकूणच बहुसदस्य प्रभाग रचनेत अपक्षांसाठी निवडणूक लढवणे अत्यंत कठीण ठरत आहे। पुढील बातमी महानगरपालिकेच्या अनुषंगाचीच आहे। बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली। छाननीचा अडथळा दूर झाल्यानंतर कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पडद्याआडच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे। बंडखोरी केलेल्या आणि नाराज उमेदवारांना माघारी घेण्यासाठी तडजोडीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे। ज्या प्रभागात अपक्ष उमेदवारांमुळे अधिकृत पॅनलला धोका आहे तिथे तातडीने संपर्क साधला जात आहे। नाराज इच्छुकांना भेटीस बोलावून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या प्रक्रियेत शब्द, आश्वासने आणि भविष्यातील संधींची खैरात होण्याची चिन्हे आहेत। बहुतांश उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे। पक्ष उमेदवारांसोबतच मोठ्या संख्येने अपक्ष मैदानात असल्याने चिंता वाढलेली आहे। विविध लहान पक्षांनी अनेक प्रभागात उमेदवार दिलेले आहेत। यामुळे मतविभाजन होण्याचा धोका मोठा मानला जात आहे। बहुसदस्य प्रभाग रचनेमुळे एका अपक्षाचाही परिणाम संपूर्ण पॅनलवर होऊ शकतो। ही बाब महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आली आहे। काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमधील अनेक इच्छुक नाराज झाले आहेत। काहींनी अपक्ष तर काहींनी इतर पक्षांची उमेदवारी स्वीकारलेली आहे। नाराजांना रोखण्यासाठी पक्षीय यंत्रणा सक्रिय झाली आहे। काही ठिकाणी नागरिकांच्या बैठका घेऊन दबाव वाढवण्याचे नियोजन आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळलेला आहे। महिला राखीव जागांमुळे गुंतागुंत अधिक वाढलेली आहे। अपक्ष उमेदवारी रोखणे हाच चर्चेचा मुख्य उद्देश आहे। विकास कामे, पदे आणि संधीची आश्वासने दिली जात आहेत। एकूणच माघारीसाठी राजकीय चक्र वेगाने फिरू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। एकंदरीत बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण।
अधिक माहितीसाठी पाहत राहा सकलम मीडिया. धन्यवाद.